नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप धोटे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित आजच्या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, गेल्या काही मार्गदर्शन सत्रांमध्ये आपण आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वपूर्ण लेक्चर्स अभ्यासले. मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण अशा घटकाविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण राष्ट्रसभेची स्थापना का झाली, राष्ट्रसभेच्या स्थापनेमागे कुठली कारणे कारणीभूत होती याबद्दलचा विस्तृत आढावा घेणार आहोत. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करूयात. आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण राष्ट्रसभेची स्थापना का झाली, राष्ट्रसभेच्या स्थापनेमागे कुठली कारणे कारणीभूत ठरली याबद्दलचा विस्तृत आढावा या ठिकाणी बघणार आहोत. सोबतच मित्रांनो, राष्ट्रसभेचा जो पहिला कालखंड होता, जो पहिला कालखंड मवाड कालखंड या नावाने ओळखला जातो, तर या मवाड कालखंडातील काही महत्त्वपूर्ण नेत्यांविषयी किंवा त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांविषयीचा आढावा सुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर चला सर्वप्रथम बघा की राष्ट्रसभेची स्थापना का झाली याबद्दलची कारण मीमांसा आपण मित्रांनो या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम पहा मित्रांनो, ही राष्ट्रसभेची स्थापना ही 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी सर गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये झाली होती. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे अशी की 28 डिसेंबर 1885 रोजी स्थापन झालेली राष्ट्रसभा पुढे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्याचं काम केलं होतं. त्या अनुषंगाने अशा पद्धतीची पहिली अखिल भारतीय राजकीय संघटना म्हणून राष्ट्रसभेचा किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उल्लेख केला जातो. त्या अनुषंगाने आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेसाठी कुठली कारणे कारणीभूत ठरली ती आपल्याला स्क्रीनवरती दिसतच असतील. तर विस्तृतवार आपण या एक एक कारणांकडे बघणार आहोत. यामधलं पहिलं कारण मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला, ते म्हणजे विविध धर्म सुधारणा चळवळी. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये अनेक प्रकारच्या धर्म सुधारणा चळवळी भारतातील वेगवेगळ्या समाज सुधारकांकडून चालवल्या गेला होता आणि याच्यामध्ये सर्वात अग्रगण्य जे नाव आहे ते अग्रगण्य नाव आपल्याला या ठिकाणी घेता येईल, ते म्हणजे राजा राम मोहन रॉय. राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून एक नवीन धर्म सुधारणा चळवळ भारतामध्ये सुरू केली होती. म्हणजे पूर्वीपार चालत आलेली जी हिंदू धर्माची ओळख होती, या हिंदू धर्माला नवीन स्थान मिळवून देण्याचं, ठीक आहे, किंवा हिंदूंच्या मध्ये स्वाभिमान भरून हिंदूंचं पुनरुज्जीवन घडवून आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य राजा राम मोहन रॉय यांच्या माध्यमातून झालं होतं. राजा राम मोहन रॉय यांच्या प्रमाणेच स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून मित्रांनो हिंदू धर्माला पुन्हा एकदा स्वाभिमानाचं स्थान मिळवून दिलं होतं. ठीक आहे, आता राजा राम मोहन रॉय असतील, स्वामी दयानंद सरस्वती असतील, यांच्याप्रमाणेच स्वामी विवेकानंद, सोबतच म्हणूया आपण थिओसॉफिकल सोसायटी, प्रार्थना समाज यासारख्या वेगवेगळ्या समाज सुधारकांच्या घटकांनी म्हणता येईल आपल्याला, ठीक आहे, हिंदू धर्माला एक स्वाभिमानाचं स्थान मिळवून दिलं होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की आपण पाहिलं होतं की ब्रिटिश पूर्व कालखंडामध्ये, ठीक आहे, भारतामध्ये ज्या काही अनिष्ट चालीरीती प्रथा परंपरा अस्तित्वात होत्या, जसं आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी उल्लेख करता येईल सती प्रथा, बालविवाह पद्धत, विधवा पुनर्विवाह बंदी, ठीक आहे, तर यासारख्या अनिष्ट चालीरीती प्रथा परंपरांवर बंधने घालण्यासाठी वेगवेगळ्या ब्रिटिश प्रशासकांकडून वेळोवेळी कायदे पारित करण्यात आले होते आणि स्वाभाविकच हे कायदे पारित होण्यासाठी काही भारतीय समाज सुधारकांनी या ब्रिटिश व्हाईसरॉयची मदत केली होती. ठीक आहे, आता समजा आपण लॉर्ड बेंटिकच्या कारकिर्दीचा विचार केला तर लॉर्ड बेंटिकच्या कारकिर्दीमध्ये 4 एप्रिल 1829 रोजी लॉर्ड बेंटिकने बंगाल प्रांतामध्ये सती प्रथा बंदीचा कायदा पारित केला होता. ठीक आहे, त्यानंतर आपण लॉर्ड डलहौसीच्या कार्यकाळाचा विचार केला तर लॉर्ड डलहौसीच्या कार्यकाळामध्ये सन 1856 मध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुढाकाराने विधवा पुनर्विवाहाचा कायदा जो आहे तो कायदा पारित झाला होता. त्यानंतर म्हणूयात आपण तर बालविवाह प्रतिबंध करणारा शारदा ऍक्ट, त्यानंतर बहरामजी मलबारी यांच्या पुढाकाराने एज कन्सेंट बिल, ज्याला आपण संमती वय कायदा या नावाने संबोधतो. तर अशा पद्धतीच्या ज्या काही सामाजिक सुधारणा असतील, या सामाजिक सुधारणा या समाज सुधारकांनी आपल्या कारकिर्दीमध्ये घडवून आणल्याने एक नवा आशावाद म्हणता येईल, ठीक आहे, भारतामध्ये उत्पन्न झाला होता आणि त्याचाच परिणाम म्हणूयात आपण की या समाज सुधारकांच्या प्रयत्नांनीच, ठीक आहे, राष्ट्रसभेची पार्श्वभूमी किंवा राष्ट्रसभेची मुहूर्तमेढ रोवली असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा एक विचार राहील.
ठीक आहे. चला त्यानंतर बघा मित्रांनो की पाश्चात्य शिक्षण. ठीक आहे. आता पूर्वीपारपासून भारतामधली समजा जर शिक्षण व्यवस्था जर आपण पाहिली, ठीक आहे, तर प्राचीन काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा पद्धतीची चातुर्वर्ण वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती. त्यामध्ये ब्राह्मणांनी पूजापाठ करावी, धार्मिक विधी पार पाडाव्यात, त्याच्यानंतर क्षत्रियांनी राज्यकारभार पाहावा, ठीक आहे, राज्याचं संरक्षण करावं, सोबतच म्हणूया आपण तर वैश्यांनी शेती, पशुपालन, व्यापार करावा आणि शूद्रांनी वरील तीनही वर्णांची सेवा करावी, स्वच्छतेची कामं करावी, अशा पद्धतीचे काही धार्मिक नियम घालून देण्यात आले होते. मात्र ज्यावेळी भारतावरती ब्रिटिशांची सत्ता निर्माण झाली, ब्रिटिशांनी भारतामध्ये, ठीक आहे, आपल्या पाश्चात्य शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसाराला सुरुवात केल्यानंतर स्वाभाविकच आहे, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो या पाश्चात्य शिक्षणाचा परिणाम सुद्धा भारतामध्ये सकारात्मक घडून यायला सुरुवात झाली होती आणि नवनवीन शोध, नवनवीन प्रयोग हे इंग्लंडमध्ये घडून येत असल्यामुळे स्वाभाविकच आहे त्याचा परिणाम भारतीयांच्या किंवा भारतातील जनमानसांवरती सुद्धा घडून आला होता. आणि याच पाश्चात्य शिक्षणाने प्रभावित झालेल्या सुशिक्षित पिढीने भारतामध्ये सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता आणि या सामाजिक सुधारणेच्याच प्रयत्नांमधून म्हणता येईल मित्रांनो राष्ट्रसभेचा पाया रचला गेला होता. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की वृत्तपत्रांची महत्त्वपूर्ण कामगिरी हे सुद्धा एक कारण आपल्याला राष्ट्रसभेच्या स्थापनेसाठी कारणीभूत ठरलं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता यासाठी की वृत्तपत्र असतील, हे वृत्तपत्र लोकजागृतीचे किंवा प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. वृत्तपत्रांच्या प्रचार आणि प्रसारामुळे, ठीक आहे, सकारात्मक गोष्टी सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली होती आणि त्या अनुषंगाने भारतामध्ये एक प्रबोधनाचं युग सुरू झालं होतं आणि या प्रबोधनामधूनच राष्ट्रसभेची स्थापना झाली असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे. त्यानंतर पहा राष्ट्रीय साहित्यांची कामगिरी. मित्रांनो वेळोवेळी वेगवेगळ्या भारतीय समाज सुधारकांकडून वेगवेगळ्या वृत्तपत्रांची, वेगवेगळ्या पुस्तकांची निर्मिती होत गेली आणि या पुस्तकांच्या, वृत्तपत्रांच्या माध्यमातून, ठीक आहे, या राष्ट्रीय साहित्यांच्या माध्यमातून भारतामध्ये लोकजागृतीचे प्रयत्न होत गेले होते. ठीक आहे. आणि या लोकजागृतीतूनच म्हणता येईल आपल्याला राष्ट्रसभा उभी राहिली होती असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पहा मित्रांनो जे ब्रिटिशांचं आर्थिक धोरण होतं, हे आर्थिक धोरण सुद्धा राष्ट्रसभेच्या स्थापनेसाठी कारणीभूत ठरलं होतं असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. वेळोवेळी ब्रिटिशांनी जमीन महसुलाच्या पद्धती असतील, ठीक आहे, त्याच्यानंतर भारतातील व्यापार असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर भारतीय शेतकरी असतील, यांचं शोषण करून भारतामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्याचं, ठीक आहे, जास्तीत जास्त भारतातील लोकांचं आर्थिक शोषण करण्याचं धोरण स्वीकारलं होतं. ठीक आहे. त्याच्यामुळं दादाभाई नौरोजी, त्याच्यानंतर रोमेशचंद्र दत्त, त्यानंतर म्हणता येईल आपल्याला न्यायमूर्ती रानडे यासारख्या भारतीय समाज सुधारकांनी, ठीक आहे, ब्रिटिशांचे हे जे डाव आहेत हे डाव उलथून टाकले होते. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला प्रकर्षाने दादाभाई नौरोजींचा उल्लेख करता येईल की ज्यांनी आर्थिक निस्तारणाचा सिद्धांत किंवा आर्थिक लुटीचा सिद्धांत मांडला आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीने ब्रिटिश सरकार भारतीयांची लूट घडवून आणत आहे यावरती प्रकाश टाकला होता. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ब्रिटिशांना जशास तसे उत्तर देऊन त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देण्याचा जो काही कल आहे तो कल भारतामध्ये निर्माण होण्यास मदत झाली होती. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ब्रिटिशांचं आर्थिक शोषणाचं जे धोरण आहे या धोरणामुळे सुद्धा, ठीक आहे, राष्ट्रसभेच्या स्थापनेसाठी हे कारण कारणीभूत ठरलं होतं असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो त्यानंतरचं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे दळणवळण व भौतिक सुविधा. मित्रांनो एक पहा की 1857 सारखा राष्ट्रीय स्वरूपाचा उठाव भारतामध्ये घडून आला होता. मात्र या उठावकर्त्यांमध्ये म्हणता येईल आपापसांमध्ये कसल्याही प्रकारचा संवाद नव्हता आणि त्याची परिणिती अशी झाली होती की 1857चा उठाव ब्रिटिश सरकारला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सहजपणे मोडता येऊ शकला होता. ठीक आहे. तेच समजा या उठावकर्त्यांमध्ये आपापसामध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद असता तर साहजिकच आहे या उठावाचं लोण उत्तर भारतापुरतं सीमित न राहता व्यापक दृष्टिकोनातून भारतामध्ये हा उठाव घडून आला असता. ठीक आहे. मात्र लॉर्ड डलहौसीने एकीकडे भारतीयांना म्हणूयात आपण त्याचे परिणाम भोगावे लागले होते, नकारात्मक परिणाम म्हणता येईल आपल्याला. मात्र लॉर्ड डलहौसीने निर्माण केलेल्या ज्या दळणवळण व भौतिक सुविधा होत्या या भौतिक सुविधांमुळेच 1857चा उठाव ब्रिटिशांना सहजपणे दडपून टाकता आला होता. ठीक आहे. कारण या ठिकाणी पहा की लॉर्ड डलहौसीने निर्माण केलेल्या दळणवळण व भौतिक सुविधांमुळे
पुढे गल्लीतला माणूस दिल्लीत आणि दिल्लीतला माणूस गल्लीत यायला लागला होता आणि त्यामुळेच हे अशा पद्धतीचे दोन व्यक्ती असतील, या दोन व्यक्तींमध्ये ठीक आहे संवाद होऊ लागला होता, आदान प्रदान होऊ लागलं होतं आणि त्याचीच परिणिती अशी झाली की आत्तापर्यंत की उत्तर भारतातील व्यक्ती कोणतरी वेगळा आहे, दक्षिण भारतातील जे व्यक्ती असतील ते कोणीतरी वेगळे आहेत, ठीक आहे. मात्र ज्यावेळी या दळणवळण व भौतिक सुविधांमुळे लोकांचं आदान प्रदान होऊ लागलं होतं या भागातून या प्रदेशातून त्या प्रदेशामध्ये किंवा त्या प्रदेशातून त्या प्रदेशामध्ये, त्यावेळी त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होऊन ब्रिटिश सत्तेचे परिणाम सर्वांना सारखेच भोगावे लागत आहेत, ही जी विचारसरणी आहे ही विचारसरणी पुढे आली होती आणि त्यामुळेच अशा पद्धतीने ब्रिटिशांच्या हातून शोषण पत्करणाऱ्या लोकांमध्ये संघटना निर्माण होऊन त्याची परिणिती जी आहे ती परिणिती राष्ट्रसभेसारख्या एका अखिल भारतीय राजकीय संघटनेमध्ये झाली होती, ठीक आहे. आता एकीकडे जर आपण पाहिलं आपल्याला वाटेल की राष्ट्रसभा किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना तर 3 निवृत्त ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांनी केली आहे, निश्चितच 3 निवृत्त सनदी ब्रिटिश अधिकाऱ्यांनीच केली आहे. मात्र या राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाला मित्रांनो जवळजवळ 72 प्रतिनिधी उपस्थित होते, भारतीय प्रतिनिधी, ठीक आहे. त्याच्यापैकी महाराष्ट्रातून म्हणूयात आपण किंवा मुंबई प्रांतातून म्हणूयात, ठीक आहे, भरपूर सारे भारतीय प्रतिनिधी या राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. त्याबद्दलचा तपशीलवार आढावा आपण काही वेळामध्ये घेणारच आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, आधुनिक विचारसरणीची जी पिढी आहे, ठीक आहे, यापूर्वीच मी आपल्याला एक कारण सांगितलं होतं ते म्हणजे पाश्चात्य शिक्षणाचा परिणाम. आता या पाश्चात्य शिक्षण घेऊन उभी झालेली किंवा पुढे आलेली जी आधुनिक विचारसरणीची पिढी होती यांना पूर्वीपारपासून चालत आलेले भारतीय समाजातले जे काही अनिष्ट चालीरीती असतील, प्रथा परंपरा असतील, ठीक आहे, प्रकर्षाने या अनिष्ट चालीरीती प्रथा परंपरा बंद व्हाव्यात, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणू आपण लोककल्याणाच्या दृष्टीने भारतामध्ये ब्रिटिश सरकारकडून कामं व्हावीत, त्याच्यामुळे ब्रिटिश सरकारशी झगडून, ठीक आहे, आपला वेळ वाया न घालवता ब्रिटिशांशी समजूत घालून आपल्या ज्या मागण्या असतील त्या मागण्या पूर्ण करण्यातच आपली भलाई आहे, अशा पद्धतीचे विचार समोर आले होते आणि या आधुनिक विचारसरणीच्याच पिढीने पुढे या राष्ट्रसभेचा पाया घातला होता, ठीक आहे. त्याच्यानंतर लॉर्ड लिटनची दडपशाही हे सुद्धा कारण आपल्याला सांगता येईल की राष्ट्रसभेसारखी एक अखिल भारतीय राजकीय संघटना उभी राहिली होती. कारण लॉर्ड लिटनच्या कारकिर्दीमध्ये जर आपण पाहिलं तर लॉर्ड लिटनच्या कारकिर्दीमध्ये दुष्काळ पडला होता आणि म्हणूनच या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये दुष्काळ निवारणासाठी कुठलेही उपाय न करता लॉर्ड लिटन याने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिला कैसरीय हिंद ही उपाधी देण्यासाठी रॉयल टायटल्स ऍक्ट संमत केला होता. त्याच्यानंतर म्हणूयात आपण तर देशी वृत्तपत्रांवर निर्बंधने लादण्यासाठी त्यांनी व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट नावाचा कायदा पारित केला होता. त्याच्यानंतर विना परवाना भारतीयांना शस्त्र बाळगण्यास बंदी घालण्यासाठी इंडियन आर्म्स ऍक्ट पारित केला होता. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल, ठीक आहे, की या लॉर्ड लिटननेच ICS ची जी कमाल वयोमर्यादा होती ती कमाल वयोमर्यादा 21 वर्षांवरून 19 वर्ष केली होती, ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील, ठीक आहे, या नकारात्मक गोष्टी लॉर्ड लिटनच्या कार्यकाळामध्ये झाल्या होत्या आणि म्हणूनच व्हाईसरॉय लॉर्ड लिटनच्या विरोधामध्ये भारतीय जनमानसांमध्ये एक नकारात्मक बाजू पोहोचली होती आणि या नकारात्मक बाजूमधूनच ब्रिटिशांचा जसेच तसे उत्तर देण्यासाठी राष्ट्रसभेसारख्या संघटनेच्या स्थापनेची गरज आहे, त्याची आवश्यकता आहे, अशा पद्धतीचा विचार भारतीय समाजामध्ये रूढ झाला होता, ठीक आहे. त्याच्यानंतरचं कारण पहा, इल्बर्ट बिलापासून मिळालेला धडा. मित्रांनो, ज्यावेळी आपण व्हाईसरॉय लॉर्ड रिपनच्या संदर्भामध्ये किंवा लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेतला होता त्यामध्ये मी आपल्याला इल्बर्ट बिल विधेयकाबद्दलची माहिती सांगितली होती, ठीक आहे. मित्रांनो, इल्बर्ट बिल विधेयक काय होतं तर युरोपियन आरोपींचे खटले चालविण्याचा अधिकार भारतीय न्यायाधीशांना या इल्बर्ट बिल विधेयकामुळे मिळाला होता. त्यानंतर आपण पूर्वीची, ठीक आहे, इल्बर्ट बिला अगोदरची परिस्थिती समजा जर आपण पाहिली, ठीक आहे, तर भारतीय आरोपींचे खटले हे भारतीय न्यायाधीशांसमोर किंवा युरोपियन न्यायाधीशांसमोर सुद्धा चालवले जायचे, ठीक आहे. मात्र युरोपियन आरोपींचे खटले हे फक्त आणि फक्त युरोपियन न्यायाधीशांसमोरच चालवले जायचे. शिवाय म्हणूयात आपण की खून आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये, ठीक आहे, भारतीय आरोपी आणि युरोपियन आरोपीला वेगवेगळ्या स्वरूपाची शिक्षा बहाल केली जात होती, ठीक आहे. आणि म्हणूनच व्हाईसरॉय लॉर्ड रिपनने, ठीक आहे, ही जी भारतातील ब्रिटिशकालीन न्यायव्यवस्था आहे ही न्यायव्यवस्था सुधारण्यासाठी इल्बर्ट बिल विधेयक तयार केलं होतं. मात्र या इल्बर्ट बिल विधेयकामुळे एकच गदारोळ माजला आणि व्हाईसरॉय लॉर्ड रिपनच्या विरोधामध्ये लंडनमध्ये निदर्शने व्हायला सुरुवात झाली होती, ठीक आहे.
तर फायनली आपल्याला म्हणता येईल की व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांना या इल्बर्ट बिल विधेयकामुळे स्वतःच्या व्हाईसरॉय पदाचा राजीनामा सुद्धा बहाल केला जात होता. ठीक आहे, आता एकीकडे म्हणूयात आपण की लंडनमध्ये जोरदार निदर्शने झाल्यामुळे व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दुसरीकडे म्हणूयात आपण तर भारतीयांकडून व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांना खूप मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा मिळाला होता. मात्र ब्रिटिशांची सत्ता असल्यामुळे ब्रिटिश सरकार पुढे, ब्रिटिश पार्लमेंट पुढे व्हाईसरॉय लॉर्ड रिपनचं काही चाललं नाही आणि परत म्हणूयात आपण की इल्बर्ट बिल विधेयक मंजूर झालं नाही आणि पूर्वीपारपासून आलेली जशी न्यायव्यवस्था होती तीच न्यायव्यवस्था पुढेही चालू राहिली. तर या गोष्टीमुळे बघा की भारतीयांनी एक धडा घेतला की भारतीयांच्या दृष्टीने समजा कुठल्या सुधारणात्मक तरतुदी समजा एखादा व्हाईसरॉय करत असेल, मात्र समजा ब्रिटिश राजसिंहासनाची जर इच्छा नसेल तर भारतामध्ये त्याची अंमलबजावणी होणार नाही. ठीक आहे, आणि म्हणूनच स्वतःच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी स्वतःलाच मैदानात उतरावं लागेल हा धडा या इल्बर्ट बिल विधेयकापासून भारतीय जनतेने घेतला होता. आणि त्या दृष्टीने म्हणूयात आपण की त्याचं पुढचं पाऊल म्हणजेच राष्ट्रसभेची स्थापना असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो, आता राष्ट्रसभा किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची कशी स्थापना झाली किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमागे कुठला उद्देश होता तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये पहा की सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला दिसत असेल स्क्रीनवरती की राष्ट्रसभेच्या किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमागचा उद्देश होता की सर्व देशाचे म्हणजे संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था किंवा संघटना निर्माण करून भारतीय लोकांच्या असंतोषाला विधायक वळण देणे. ठीक आहे, तर हा एक मात्र उद्देश म्हणूयात आपण तर राष्ट्रसभेचा किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमागचा होता. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की राष्ट्रसभेची जी स्थापना आहे ही राष्ट्रसभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये मुंबई या ठिकाणी झाली होती. गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रसभेची स्थापना झाली होती. त्यानंतर पहा की जसं मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं की 3 जे निवृत्त ब्रिटिश सनदी अधिकारी होते, सर ॲलन ऑक्टोवियन ह्यूम, त्यानंतर सेवानिवृत्त ब्रिटिश ICS अधिकारी हा होता, त्याच्यानंतर पहा सर हेनरी कॉटन, ठीक आहे, त्यानंतर सर विलियम वेडरबर्न, ठीक आहे, यांनी या राष्ट्रसभेच्या स्थापनेचा पाया घातला होता. ठीक आहे, दुसरीकडे समजा जर आपण पाहिलं तर ज्यावेळी ही पहिली राजकीय संघटना उभी राहिली होती, राष्ट्रसभेची स्थापना झाली होती किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती, त्यावेळी बघा की या 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईमध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रसभेच्या किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेला व्हाईसरॉय लॉर्ड डफरीन याचं मार्गदर्शन लाभलं होतं. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की व्हाईसरॉय लॉर्ड डफरीन यांच्याच मार्गदर्शनाखाली या निवृत्त सनदी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या राष्ट्रसभेची किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती. ठीक आहे, त्यानंतर पहा की सर ॲलन ऑक्टोवियन ह्यूम यांनी सन 1884 मध्ये एक संस्था स्थापन केलेली होती जिचं नाव होतं इंडियन नॅशनल युनियन. त्या मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये राष्ट्रसभेची जी स्थापना आहे ती स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मुंबई या ठिकाणी झाली होती. ठीक आहे, तर ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा की ॲलन ऑक्टोवियन ह्यूम हे सेवानिवृत्त ब्रिटिश ICS अधिकारी होते. त्याच्यानंतर सर हेनरी कॉटन आणि सर विलियम वेडरबर्न अशा तीन ब्रिटिश व्यक्तींनी या 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी या राष्ट्रसभेची किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की स्वतः भारताचे जे व्हाईसरॉय होते लॉर्ड डफरीन यांच्याच मार्गदर्शनाखाली राष्ट्रसभा किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या अखिल भारतीय राजकीय संघटनेची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, तर ॲलन ऑक्टोवियन ह्यूम यांनी सन 1884 मध्ये एक संस्था स्थापन केली होती जिचं नाव होतं इंडियन नॅशनल युनियन. या संघटनेचंच रूपांतर किंवा संस्थेचंच रूपांतर सन 28 डिसेंबर 1885 रोजी कशामध्ये करण्यात आलं होतं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रसभेमध्ये करण्यात आलं होतं. ठीक आहे, तर ही सुद्धा गोष्ट आपल्याला मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची आहे. ठीक आहे, सध्याचा जो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, ठीक आहे, ज्याच्या अध्यक्षा ज्या असतील त्या सोनिया गांधी ह्या आहेत.
ठीक आहे. तर या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जी आहे ती स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी झाली आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तुम्ही विचार कराल की 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईमध्ये स्थापन झालेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वेगळा आणि सध्याचा भारतातील असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष वेगळा, तर असं नाहीये. सध्याच्या घडीला भारतामध्ये अस्तित्वात असलेला जो राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची स्थापना म्हणजेच 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी झाली होती. आणि त्याची स्थापना कोणी केली होती तर सर ॲलन ऑक्टोवियन ह्यूम, त्यानंतर सर हेनरी कॉटन आणि सर विलियम वेडरबर्न. पुढे याच 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्याची चळवळ पुढे रेटत नेली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या मार्गामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान याच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिलं होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो की 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी स्थापन झालेल्या राष्ट्रसभेचं अधिवेशन जे आहे ते अधिवेशन 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर 1885 पर्यंत चाललं होतं. ठीक आहे. आता सुरुवातीला म्हणता येईल आपल्याला की राष्ट्रसभेचं पहिलं अधिवेशन हे पुण्यामध्ये भरविण्याचं प्रस्तावित होतं. ठीक आहे. मात्र पुण्यामध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीमुळे राष्ट्रसभेचं पहिलं अधिवेशन पुण्याऐवजी कुठे भरवण्यात आलं होतं, मुंबई या ठिकाणी गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भरवण्यात आलं होतं. ठीक आहे. तर वय ज्येष्ठतेच्या आधारावरती म्हणूयात आपण तर या राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्षपद हे व्योमेशचंद्र बॅनर्जी यांना देण्यात आलं होतं. ठीक आहे. तर व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्याप्रमाणेच दादाभाई नौरोजी असतील, फिरोजशाह मेहता असतील, न्यायमूर्ती के.टी. तेलंग असतील म्हणजेच काशीनाथ त्र्यंबक तेलंग, त्यानंतर दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्यायमूर्ती रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, डॉक्टर रा गो भांडारकर, एस सुब्रमण्यम अय्यर, दिवान बहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन जी चंदावरकर, गोपाळ गणेश आगरकर असे एकूण 72 प्रतिनिधी या राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. ठीक आहे. आता मुंबई प्रांताची समजा जर आपण या ठिकाणी गोष्ट केली तर मुंबई प्रांतातील 38 प्रतिनिधी जे आहेत, मुंबई प्रांतातील 38 प्रतिनिधी या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. तर महाराष्ट्रातील जे आहेत तर महाराष्ट्रातील किती तर 16 प्रतिनिधी या राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. मित्रांनो एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की तत्कालीन जो मुंबई प्रांत होता हा मुंबई प्रांत महाराष्ट्र आणि गुजरात अशी 2 राज्य मिळून बनलेला होता. ठीक आहे. त्यानंतर मग याच मुंबई प्रांतामधून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. सोबतच गुजराती भाषिकांचा गुजरात या नव्या राज्याची स्थापना झाली होती. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मुंबई प्रांतातील 38 प्रतिनिधी या राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. तर महाराष्ट्रातील किती प्रतिनिधी उपस्थित होते, 16 प्रतिनिधी या राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. चला तर ज्यावेळी 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी सर गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रसभेची किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी या राष्ट्रसभेची काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती. ती उद्दिष्टे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिलं बघा, पहिलं उद्दिष्ट राष्ट्रसभेच्या स्थापनेमागचं कोणतं होतं तर भिन्न प्रदेशामध्ये राहणाऱ्या आणि देशसेवा करू इच्छिणाऱ्या लोकांमध्ये जवळीक व मैत्री निर्माण करणे. त्यानंतरचं पहा दुसरं उद्दिष्ट या ठिकाणी की वंशभेद, पंथभेद व प्रांतभेद जो आहे लोकांमध्ये अस्तित्वात असलेला तो दूर करणे. त्यानंतर भारतामध्ये राष्ट्रवादी भावनेचा विकास घडवून आणणे व तिचे संघटन करणे. त्यानंतर सामाजिक प्रश्नांवर भारतामधील सुशिक्षितांची मते घेणे आणि अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून आपल्या ज्या समस्या असतील त्या समस्या ब्रिटिश सरकार दरबारी मांडणे. अशा पद्धतीची काही उद्दिष्टे राष्ट्रसभेच्या स्थापनेवेळी मित्रांनो निश्चित करण्यात आली होती. मित्रांनो अगदी सुरुवातीपासूनचा समजा एकंदरीत इतिवृत्त या ठिकाणी आपण पाहिलं तर एक गोष्ट आपल्या निश्चितपणे लक्षात येईल की व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन यांच्याच मार्गदर्शनाखाली निवृत्त ब्रिटिश सनदी अधिकारी असलेले सर ॲलन ऑक्टोवियन ह्यूम, त्यानंतर सर हेनरी कॉटन आणि सर विलियम वेडरबर्न यांनी या राष्ट्रसभेचा पाया घातला होता. ठीक आहे. ब्रिटिशांना सुद्धा राष्ट्रसभेने ब्रिटिशांच्या खांद्याला खांद्या लावून कार्य करणं अपेक्षित होतं. मात्र ब्रिटिशांच्या ध्येय धोरणावरती वेळोवेळी टीका होऊ लागली होती आणि त्या अनुषंगाने मग पुढे जात ठीक आहे राष्ट्रसभा आणि ब्रिटिश सरकार यांच्यातले जे संबंध असतील ते संबंध दुरावत चालले होते. ठीक आहे. आणि म्हणूनच म्हणता येईल आपल्याला की राष्ट्रसभा आणि
ब्रिटिश सरकार यांचे जे संबंध बिघडून आहेत ते संबंध बिघडून पुढे यांची जी वाटचाल आहे ती वाटचाल वेगवेगळी झाली होती आणि म्हणूनच ज्यावेळी राष्ट्रसभेच्या स्थापनेसाठी ब्रिटिश सरकारने पुढाकार घेतला होता, ठीक आहे, या पुढाकारामधूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पायाभरणी झाली होती. पुढे मग याच राष्ट्रसभेमध्ये दुपडी निर्माण करण्यासाठी म्हणूयात आपण, किंवा आपला फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल या नीतीचा अवलंब करण्यासाठी ब्रिटिशांनी अशाच पद्धतीची एक विचारसरणी मुस्लिम लीगच्या स्थापनेमध्ये सुद्धा अवलंबली होती आणि मुस्लिमांची प्रतिनिधित्व करणारी जी संघटना असेल मुस्लिम लीग याच्याही स्थापनेला खतपाणी घातलं होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की जी राष्ट्रसभा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तर राष्ट्रीय काँग्रेसचं जे नाव आहे, तर नाव म्हणून वापरलेला जो काँग्रेस शब्द आहे, हा काँग्रेस शब्द कुठून घेण्यात आला होता ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजा आपल्याला आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला, ठीक आहे, तर ही माहिती आपल्यासाठी नक्कीच महत्वाची आहे. तर राष्ट्रीय काँग्रेसचे नाव म्हणून वापरलेला काँग्रेस हा जो शब्द आहे, हा शब्द उत्तर अमेरिकेच्या इतिहासातून उचलण्यात आला आहे, ज्याचा अर्थ काय होतो, तर लोकांचे मंडळ असा या काँग्रेस शब्दाचा अर्थ होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की सन 1890 मध्ये हे विधान सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे मित्रांनो, की कलकत्ता विद्यापीठाची जी पहिली महिला पदवीधर होती, ठीक आहे, जिचं नाव होतं कदंबिनी गांगुली, तर या कदंबिनी गांगुलीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला सर्वप्रथम संबोधित केलं होतं. ठीक आहे, तर असं करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. हे सुद्धा सेंटेन्स आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा की ह्यूम असेल आणि जे इतर उदारमतवादी इंग्रज असतील ज्यांनी या राष्ट्रसभेच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला होता, तर ह्यूम आणि इतर उदारमतवादी इंग्रजांना राष्ट्रीय काँग्रेसचा जो उपयोग आहे तो उपयोग सुरक्षा झडप म्हणून करावयाचा होता. आता नेमकं सुरक्षा झडप किंवा सेफ्टी बॉल थेरी का म्हटलं जातं, ठीक आहे, त्यामागचं कारण असं आहे, कारण ब्रिटिशांच्या अयोग्य नियोजनामुळे म्हणता येईल आपल्याला, ब्रिटिशांच्या वारंवार हस्तक्षेपामुळे भारतामध्ये 1857 सारखा राष्ट्रीय स्वरूपाचा उठाव घडून आला होता. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नरसंहार घडून येऊन खूप मोठा रक्तपात घडून आला होता. मात्र हा रक्तपात घडून येत असताना फक्त भारतीयांचीच कत्लेआम त्या राष्ट्रीय उठावामध्ये झाली नाही, तर अनेक कर्तबगार ब्रिटिश अधिकारी सुद्धा या 1857च्या उठावामध्ये धारातीर्थी पडले होते. तर त्याच्यामुळं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये भारतामध्ये अशा पद्धतीची कुठलीही रक्तरंजित क्रांती घडून येऊ नये आणि ज्यामध्ये लोकांना आपलं प्राण गमवावं लागू नये म्हणून या सनदशीर राजकारणाला प्रारंभ झाला होता. आणि म्हणूनच एक पहा की ॲलन ऑक्टोवियन ह्यूम आणि इतर उदारमतवादी इंग्रजांना या राष्ट्रीय काँग्रेसचा उपयोग सुरक्षा झडप म्हणून करावयाचा होता, जेणेकरून ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झालेला जो असंतोष असेल, या असंतोषाला विधायक वळण मिळून किंवा अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून त्यांच्या मनातील खदखदत असलेला असंतोष हा ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचावा आणि ब्रिटिश सरकारने या असंतोषाला विधायक वळण देण्याच्या उद्देशातून भारतीयांच्या मनातील ज्या भावना आहेत त्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. ही विचारसरणी खरे तर राष्ट्रसभेच्या स्थापनेसाठी कारणीभूत ठरली होती, आपल्याला असं या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे, आता जसं पहा आपण की या 3 सर ॲलन ऑक्टोवियन असतील, सर हेनरी कॉटन असतील, सर विलियम वेडरबर्न असतील आणि इतर जे काही ब्रिटिश अधिकारी म्हणूयात आपण किंवा ब्रिटिश लोक असतील ज्यांनी या राष्ट्रसभेच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला होता, त्यांना सुरक्षा झडप म्हणून या राष्ट्रीय काँग्रेसचा उपयोग करायचा होता. तर राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये ज्या भारतीय प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदवला होता यांना काय करायचं होतं, तर या राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांना ह्यूम, सर ॲलन ऑक्टोवियन ह्यूम, जे की या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक म्हणून ओळखले जातात, यांचा उपयोग एक विद्युत वाहक म्हणून करावयाचा होता. विद्युत वाहक म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, विद्युत वाहक म्हणजे काय, की समजा आपली एखादी मागणी असेल भारतीयांची, ती समजा आपण ह्यूम पर्यंत नेऊन पोहोचवली तर ती आपोआप ब्रिटिश सरकारपर्यंत किंवा ब्रिटिश व्हायसरॉय पर्यंत पोहोचून त्याच्यावरती लवकरात लवकर ऍक्शन ब्रिटिश सरकारकडून घेतली जाईल. ठीक आहे, हा त्यामागचा उद्देश भारतीय नेत्यांचा होता आणि म्हणूनच ह्यूम यांचा उपयोग या भारतीय नेत्यांना काय करायचा होता, तर एक विद्युत वाहक म्हणून करावयाचा होता. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो, सन 1898 मध्ये राष्ट्रसभेचे जे पहिले अध्यक्ष होते, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी हा जो सुरक्षा झडप सिद्धांत आहे, हा सुरक्षा झडप सिद्धांत मांडला होता.
त्यालाच सेफ्टी वॉल थेरी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर एका लेखामध्ये व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी हा सुरक्षा झडप सिद्धांत किंवा सेफ्टी वॉल थेरी मांडली होती. ठीक आहे. त्यानंतर म्हणूयात आपण व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी एका पुस्तकाचं सुद्धा लिखाण केलं होतं. इंडियन पॉलिटिक्स या ग्रंथाचं लेखन व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनीच केलं होतं. त्यानंतर पहा 1916 मध्ये प्रसिद्ध जहालवादी जे नेते होते लाला लजपत राय यांनी मात्र आपल्या यंग इंडिया नावाच्या साप्ताहिकामध्ये या सुरक्षा झडप सिद्धांतावरती टीका केली होती आणि या सुरक्षा झडप सिद्धांताचा वापर त्यांनी राष्ट्रसभेतील जो मवाळ गट होता या मवाळ गटावर टीका करण्यासाठी या सुरक्षा झडप सिद्धांताचा वापर केला होता आणि म्हटलं होतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची जी कल्पना आहे ती कल्पना भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन यांच्या सुपीक मेंदूतून निघाली अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी या सुरक्षा झडप सिद्धांताचा आणि मवाळ गटावर टीका करण्यासाठी किंवा करतेवेळी त्यांनी अशा पद्धतीचं विधान केलं होतं मित्रांनो. ठीक आहे. तर ह्या ज्या संपूर्ण गोष्टी असतील मित्रांनो ह्या आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या दृष्टीनेच आपल्याला ही संपूर्ण माहिती मित्रांनो लक्षात ठेवायची. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो ब्रिटिश काँग्रेस कमिटी. ठीक आहे. तर सन 1889 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली तर 28 डिसेंबर 1885 रोजी सर गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मुंबई या ठिकाणी झाली होती. त्यानंतर पहा की जवळजवळ 4 वर्षांनी म्हणजे सन 1889 मध्ये लंडन या ठिकाणी ब्रिटिश काँग्रेस कमिटीची स्थापना करण्यात आली होती, ज्याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर सर विलियम डिग्बी यांची नियुक्ती करण्यात आली होती. ठीक आहे. तर भारतीयांची ब्रिटिश सत्तेविरुद्धची गाऱ्हाणी, त्यांच्या मागण्या ब्रिटिश राज सत्तेपर्यंत किंवा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी म्हणता येईल आपल्याला या ब्रिटिश काँग्रेस कमिटीची स्थापना करण्यात आली होती आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची इंग्लंडमधील शाखा म्हणून ब्रिटिश काँग्रेस कमिटीचा उल्लेख केला जातो. ठीक आहे. तर या ब्रिटिश काँग्रेस कमिटीने म्हणता येईल आपल्याला ठीक आहे जनजागृती करण्यासाठी किंवा आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार घडवून आणण्यासाठी सन 1890 मध्ये म्हणजे आपल्या स्थापनेनंतरच्या दुसऱ्या वर्षी इंडिया नावाचं जे मासिक आहे ते मासिक लंडन मध्ये सुरू केलं होतं. ठीक आहे. तर ही जी काही वस्तुनिष्ठ माहिती आहे कारण ब्रिटिश काँग्रेस कमिटी ही इंग्लंडमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक शाखा म्हणून कार्यरत होती आणि त्या अनुषंगाने जी राष्ट्रसभेची विचारसरणी होती तीच विचारसरणी किंवा त्याच विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या ब्रिटिश काँग्रेस कमिटीने कुठे केलं होतं लंडनमध्ये केलं होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो की राष्ट्रसभेच्या स्थापनेनंतर राष्ट्रसभेच्या एकंदरीत कारकिर्दीनुसार राष्ट्रसभेचे 3 कालखंड निश्चित केले जातात. आता हे 3 कालखंड नेमके कोणते ते या ठिकाणी पहा की राष्ट्रसभेच्या स्थापनेपासून म्हणजे सन 1885 ते 1905 पर्यंतचा जो काही कालखंड असेल तो कालखंड मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. आता मवाळ कालखंड या कालखंडाला का म्हटलं जातं कारण राष्ट्रसभेच्या पहिल्या टप्प्यामध्ये किंवा पहिल्या कालखंडामध्ये राष्ट्रसभेची एकंदरीत जी विचारसरणी होती ती विचारसरणी होती की अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून आपल्या मागण्या ब्रिटिश सरकार दरबारी मांडणे आणि ब्रिटिशांनी त्या मागण्यांचा विचार करून त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा विधायक मार्ग असल्यामुळे या कालखंडाला मवाळ कालखंड या नावाने ओळखलं जातं. त्यानंतरचा राष्ट्रसभेचा दुसरा कालखंड पहा जो दुसरा कालखंड होता 1905 ते 1920 पर्यंतचा या कालखंडाला जहाल कालखंड म्हटलं जातं किंवा याच कालखंडाला लोकमान्य टिळकांच्या नावावरून टिळक युग या नावाने सुद्धा संबोधलं जातं कारण राष्ट्रसभेच्या या कालखंडामध्ये ब्रिटिश सरकारच्या ध्येय धोरणावरती सडाडून टीका करण्याचं ठीक आहे ब्रिटिशांच्या सरकारच्या धोरणाविरोधात ठीक आहे टीका करण्याचं त्यांच्यावरती शाब्दिक हल्ल्यांबरोबरच म्हणता येईल आपल्याला शारीरिक हल्ला करण्याचं एकंदरीत जी विचारसरणी आहे ती विचारसरणी या कालखंडामध्ये जहालवादी नेत्यांकडून म्हणता येईल आपल्याला किंवा सशस्त्र क्रांतिकारकांकडून अवलंबण्यात आली होती आणि म्हणूनच या कालखंडाला जहाल कालखंड अशा पद्धतीचं नाव देण्यात आलं. त्यानंतरचं पहा की राष्ट्रसभेचा हा जो कालखंड आहे 1920 ते 1947 या कालखंडामध्ये महात्मा गांधींकडे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे सोपवण्यात आली होती आणि महात्मा गांधींनी सत्य अहिंसा सत्याग्रह यांच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये
एक नवे पाऊल किंवा एक नवे वळण देण्याचा प्रयत्न महात्मा गांधींनी केला होता आणि म्हणूनच महात्मा गांधींच्या या योगदानामुळे या कालखंडाला गांधी युग किंवा गांधी कालखंड या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, तर ही जी संपूर्ण माहिती आहे मित्रांनो, ही माहिती आपल्याला राष्ट्रसभेच्या कालखंडानुरूप आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो, आपण राष्ट्रसभेचा पहिला कालखंड म्हणजे सन 1885 ते 1905 पर्यंतचा मवाळ कालखंड या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं मी मागील स्लाइड्स मध्ये सांगितल्याप्रमाणे की जो मवाळ कालखंड आहे 1905 पर्यंतचा, हा 1905 पर्यंतचा कालखंड राष्ट्रसभेचा पहिला कालखंड म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, सोबतच म्हणूयात आपण तर सुधारणांचे युग किंवा उदारमतवादी चळवळीचा कालखंड म्हणून सुद्धा या मवाळ कालखंडाचा उल्लेख केला जातो. ठीक आहे, तर या कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या किंवा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवरती विश्वास ठेवून सनदशीर मार्गाने, शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न या मवाळवादी विचारसरणीने प्रेरित झालेल्या नेत्यांकडून झाला होता. ठीक आहे, सोबतच म्हणूयात आपण तर या प्रमुख मवाळवादी नेत्यांमध्ये व्योमेशचंद्र बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, नामदार गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, रासबिहारी घोष आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी इत्यादी मवाळवादी नेत्यांचा समावेश करता येईल. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो, यामध्ये आपण काही प्रमुख मवाळवादी नेते पाहणार आहोत की ज्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्याकडून कुठले कुठले योगदान हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये देण्यात आलं. त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये म्हणता येईल आपल्याला किंवा ब्रिटिशांच्या खांद्याला खांद्या लावून कशा पद्धतीने, ठीक आहे, ब्रिटिशांच्या ध्येय धोरणावर टीका करण्याचं, ब्रिटिशांच्या ध्येय धोरणांवरती सडाडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे, या गोष्टी संपूर्ण आपण या प्रसिद्ध मवाळवादी नेत्यांच्या कारकिर्दीविषयी पाहणार आहोत. ठीक आहे, तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहणार आहोत दादाभाई नौरोजी. ठीक आहे, ज्यांना भारताचे पितामह म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, भारताचे पितामह आणि भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून दादाभाई नौरोजी यांचा उल्लेख केला जातो. ठीक आहे, तर अशा या दादाभाई नौरोजींचा जो जन्म आहे, हा जन्म बघा 4 सप्टेंबर 1825 रोजी गुजरातमधील नवसारी या ठिकाणी झाला होता. त्याच्यानंतर पहा सन 1852 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी बॉम्बे असोसिएशन, जी महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना म्हणून ओळखली जाते, तर या बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला होता. त्यानंतर 1853 मध्ये बघा मित्रांनो, मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजचे पहिले भारतीय प्राध्यापक म्हणून दादाभाई नौरोजी यांची निवड करण्यात आली होती. तर दादाभाई नौरोजी यांनी या मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्य केलं होतं. ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचे आहे. सोबतच म्हणूया आपण तर सन 1861 मध्ये त्यांनी रास्त गोप्तार या साप्ताहिकाची सुरुवात केली होती. या ठिकाणी रास्त गोप्तार हा पारशी शब्द आहे, तर रास्त गोप्तार याचा अर्थ होतो खरी बातमी. ठीक आहे, खरी बातमी म्हणजेच रास्त गोप्तार या साप्ताहिकाची सुरुवात दादाभाई नौरोजी यांनी सन 1861 मध्ये केली होती. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा सन 1886, 1893, त्यानंतर 1906 अशा 3 वर्षी दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. ठीक आहे, 3 वर्षी 1886, 1893 आणि 1906 अशा 3 वर्षी दादाभाई नौरोजी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यानंतर बघा 1887 मध्ये इंग्लंडमध्ये दादाभाई नौरोजी यांनी इंडियन रिफॉर्म्स असोसिएशनची स्थापना केली होती. चला त्यानंतर बघा मित्रांनो, सन 1873 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये आर्थिक लुटीचा सिद्धांत किंवा आर्थिक निस्तारणाचा सिद्धांत मांडला. त्याला ड्रेन थेरी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आणि मित्रांनो, या आर्थिक लुटीच्या सिद्धांतामध्ये दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिश सरकार कशा पद्धतीने भारतीयांचं आर्थिक शोषण करत आहे हे सोदाहरण स्पष्ट केलं होतं. आणि त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं होतं मोहम्मद गझनीचं. मोहम्मद गझनीने मित्रांनो भारतावरती सन 1001 ते 1025 या दरम्यान जवळपास 17 स्वाऱ्या केल्या होत्या. आणि त्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी सांगितलं होतं की मोहम्मद गझनीने आपल्या 17 स्वाऱ्यांमध्ये जितकी संपत्ती किंवा जितकं धन भारतामध्ये लुटलं नाही, त्यापेक्षा कितीतरी संपत्ती किंवा धन रोज ब्रिटिश सरकार भारतामधून लुटून आपल्या मायदेशी घेऊन जात आहे.
ठीक आहे. आणि जो काही आपल्या व्यापारातून मिळवलेला जो नफा असेल तो नफा मात्र कुठे इन्व्हेस्ट होत आहे किंवा गुंतवणूक त्या भांडवलाची कुठे होत आहे, इंग्लंडमध्ये होत आहे. आणि म्हणूनच भारताच्या आर्थिक संपत्तीवर इंग्लंड जो आहे हा इंग्लंड सारखा देश स्वतःची प्रगती करत आहे, अशा पद्धतीचं उदाहरण त्यांनी आपल्या या आर्थिक लुटीच्या सिद्धांतामध्ये किंवा आर्थिक निस्सारणाच्या सिद्धांतामध्ये दादाभाई नौरोजी यांनी मांडलं होतं. ठीक आहे. त्यानंतर पहा की सन 1871 मध्ये प्रथमच इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया फायनान्स कमिटी पुढे त्यांनी हा जो अहवाल आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इंडिया या ग्रंथाचा तो अहवाल जो आहे तो अहवाल दादाभाई नौरोजी यांनी या ईस्ट इंडिया फायनान्स कमिटी पुढे मांडला होता. ठीक आहे. त्यानंतर बघा 1892 ते 95 या दरम्यान दादाभाई नौरोजी हे इंग्लंडमधील फेन्सबरी मतदारसंघातून ब्रिटिश पार्लमेंटवर, आता ब्रिटिश पार्लमेंटचे दोन सभागृह, एक आहे हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि दुसरा आहे हाऊस ऑफ कॉमन्स, तर त्यापैकी हाऊस ऑफ कॉमन्स वर निवडून येणारे पहिले भारतीय म्हणजेच हिंदी सभासद ठरले होते. कोण? तर दादाभाई नौरोजी. ठीक आहे. तर हे जे वाक्य असेल मित्रांनो, हे वाक्य आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांनी इंग्लंडमधील फिन्सबरी मतदारसंघातून ब्रिटिश पार्लमेंटवर हाऊस ऑफ कॉमन्स वरून निवडणूक लढविली होती आणि ते निवडून सुद्धा आले होते आणि असे निवडून येणारे ते पहिले भारतीय सभासद ठरले होते. ही गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो 1906 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रसभेच्या कलकत्ता अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. ठीक आहे. आणि या राष्ट्रसभेच्या कलकत्ता अधिवेशनाच्या व्यासपीठावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं ध्येय असल्याचं घोषित केलं होतं. मित्रांनो या स्वराज्य या शब्दामुळे मात्र पुढे जाऊन खूप गफलत झाली होती आणि या गफलतेमुळेच राष्ट्रसभेमध्ये दोन गट निर्माण झाले होते. एक होता जहाल आणि दुसरा होता मवाड कालखंड. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जहालांना या स्वराज्य शब्दाचा अर्थ अभिप्रेत होता पूर्ण स्वातंत्र्य आणि मवाळांना या स्वराज्य या शब्दाचा अर्थ अभिप्रेत होता तो म्हणजे ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य किंवा वसाहतींचं स्वातंत्र्य. ठीक आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि या गफलतीमुळेच पुढे जे राष्ट्रसभेचं अधिवेशन भरलं होतं 1907 रोजी सुरत या ठिकाणी 23वे राष्ट्रसभेचं अधिवेशन होतं ते अतिशय ऐतिहासिक ठरलं होतं. मात्र या 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये राष्ट्रसभेमध्ये फूट पडली होती आणि राष्ट्रसभेमध्ये कायमसाठी जहाल आणि मवाळ अशा पद्धतीचे गट निर्माण झाले होते. ठीक आहे. त्यानंतर पहा की स्वतः जे दादाभाई नौरोजी असतील हे दादाभाई नौरोजी भारतातील आर्थिक सुधारणांशी संबंधित ब्रिटिश सरकारकडून जो वेल्बी कमिशन नेमण्यात आला होता तर या वेल्बी कमिशनचे सदस्य सुद्धा राहिले होते आणि वेल्बी कमिशनचे सदस्य म्हणून कार्यरत असताना दादाभाई नौरोजी यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा की ज्या पद्धतीने दादाभाई नौरोजी यांनी अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्रावरती योगदान दिलं होतं त्याच पद्धतीने म्हणता येईल आपल्याला तर रोमेशचंद्र दत्त जे निवृत्त सनदी अधिकारी होते, कारण यांनी सुद्धा ICS ची सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती, तर या रोमेशचंद्र दत्त या निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सुद्धा 20व्या शतकाच्या सुरुवातीला ठीक आहे द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा आर्थिक इतिहास हा ग्रंथ प्रसिद्ध केला होता आणि अर्थशास्त्र विषयक आपले जे विचार आहेत हे विचार सर्वांपुढे मांडले होते. ठीक आहे. तर त्या दृष्टीने यांचं सुद्धा नाव आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो की दादाभाई नौरोजी या प्रसिद्ध मवाळवादी नेत्यांबरोबरच ठीक आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानटे यांचं सुद्धा नाव लौकिक आहे. ठीक आहे. त्यांनी सुद्धा आपल्या कार्यकाळामध्ये किंवा कारकिर्दीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावून दाखवली होती. ठीक आहे. आणि म्हणूनच त्यांना हिंदी अर्थशास्त्राचं जनक म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. तर अशा या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जो जन्म आहे हा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी नाशिकमधील म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील नाशिकमधील निफाड या ठिकाणी झाला होता. त्यानंतर बघा सन 1865 मध्ये त्यांनी पुणे या ठिकाणी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. या विधवा विवाहोत्तेजक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी विधवा पुनर्विवाह ठीक आहे किंवा विधवांची जी स्थिती आहे ती स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर पहा 1867 मध्ये त्यांनी प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला होता.
त्यानंतर जर आपण पाहिलं 1870 मध्ये तर त्यांनी पुणे या ठिकाणी स्थापन झालेल्या सार्वजनिक सभेच्या स्थापनेमध्ये सुद्धा पुढाकार घेतला होता. सोबतच 1887 मध्ये पुणे या ठिकाणी भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना सुद्धा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी घडवून आणली होती. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो, सन 1890 मध्ये पुणे या ठिकाणी भारतीय औद्योगिक परिषदेची स्थापना सुद्धा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी घडवून आणली होती. त्यानंतर नाशिक या ठिकाणी ग्रंथोत्तेजक सभेच्या स्थापनेमध्ये सुद्धा न्यायमूर्ती रानडेंचा पुढाकार होता. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर सन 1893 मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून सुद्धा काम पाहिलं होतं. त्यानंतर 1896 मध्ये त्यांनी पुणे या ठिकाणी डेक्कन सभेची सुद्धा स्थापना केली होती. ठीक आहे, तर अशा या आपल्या एकंदरीत कार्यकाळादरम्यान काही ग्रंथसंपदेची निर्मिती सुद्धा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने पहा एकनिष्ठांची कैफियत, त्यानंतर मराठी सत्तेचा उदय, द राईज ऑफ मराठा पॉवर आणि अर्थशास्त्रावर एक निबंध संग्रह सुद्धा त्यांनी लिहिला होता, ॲसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीची काही जी ग्रंथसंपदा आहे ही ग्रंथसंपदा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या हातून झाली होती. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा, अशा हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जो मृत्यू आहे किंवा निधन आहे ते 16 जानेवारी 1901 मध्ये झालं होतं. तर त्यांच्या मृत्यूवेळी लोकमान्य टिळकांनी न्यायमूर्ती रानडेंच्या संदर्भामध्ये काही गौरवोद्गार काढले होते. ठीक आहे, जसं की पहा, थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देऊन जिवंत करण्याचे कार्य न्यायमूर्ती रानडे यांनी केले, असे गौरवोद्गार त्यांच्या मृत्यूवेळी लोकमान्य टिळकांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या संदर्भामध्ये काढले होते. ठीक आहे, तर हे विधान सुद्धा आपल्याला आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, दादाभाई नौरोजी किंवा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या प्रमाणेच फिरोजशाह मेहता यांचा सुद्धा प्रसिद्ध मवाळवादी नेते म्हणून ओळख आहे. ठीक आहे, तर त्या दृष्टीने फिरोजशाह मेहता यांच्या कारकिर्दीबद्दल समजा जर आपण या ठिकाणी माहिती पाहिली तर फिरोजशाह मेहता यांचा उल्लेख मुंबईचा सिंह म्हणून केला जातो. ठीक आहे, आता मुंबईचा सिंह म्हणून का केला जातो ते त्यांच्या आपण कारकिर्दीतील घटना अभ्यासला तर निश्चितपणे आपल्याला ते समजून घेता येईल. ठीक आहे, तर अशा या फिरोजशाह मेहता यांचा जो जन्म आहे हा जन्म 4 ऑगस्ट 1845 रोजी मुंबई या ठिकाणी झाला होता. त्यानंतर पहा 1869 मध्ये फिरोजशाह मेहता यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेच्या चिटणीसपदी काम केलं होतं. ठीक आहे, वास्तविकतः जर म्हणू आपण तर ईस्ट इंडिया असोसिएशनची जी स्थापना आहे ती स्थापना मात्र दादाभाई नौरोजी यांनी केली होती. ठीक आहे, तर दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेचे चिटणीस म्हणून फिरोजशाह मेहता यांनी काम पाहिलं होतं. ठीक आहे, त्यानंतर पहा 1869 ते 76 या दरम्यान फिरोजशाह मेहता हे मुंबई हायकोर्टाचे वकील म्हणून कार्यरत होते. त्यानंतर 1873 मध्ये मुंबई महापालिकेचे कमिशनर म्हणून त्यांची नेमणूक झाली होती आणि 1884 असेल, त्यानंतर 1845 असेल, 1905 असेल, 1911 असेल या वर्षी त्यांनी मुंबईचं महापौर पद सुद्धा भूषवलं होतं मित्रांनो. ठीक आहे, त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर 1884 ची जर कारकिर्दीचा आपण विचार केला फिरोजशाह मेहता यांच्या, ठीक आहे, तर ते मुंबईचे पहिले महापौर ठरले होते. ठीक आहे, तर ह्या ज्या संपूर्ण घटना असतील, संपूर्ण माहिती असेल फिरोजशाह मेहता यांच्याशी संदर्भातली, ठीक आहे, ती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो, सन 1884 मध्ये बघा की इल्बर्ट बिल विधेयकाविरुद्ध युरोपियनांनी व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलं होतं. इल्बर्ट बिल विधेयक जे आहे ते इल्बर्ट बिल विधेयक रद्द करण्यात यावं. यापूर्वी सुद्धा आपण इल्बर्ट बिल विधेयकाच्या संदर्भामध्ये अतिशय तपशीलवार माहिती पाहिली आहे. तर ज्यावेळी युरोपियनांनी इल्बर्ट बिल विधेयकाच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारलं होतं तो रद्द करण्यासाठी, तर तो शाबूत ठेवण्यासाठी फिरोजशाह मेहता यांच्या नेतृत्वाखाली फिरोजशाह मेहता यांनी या इल्बर्ट बिल विधेयकाच्या समर्थनार्थ प्रति आंदोलन सुरू केलं होतं. ठीक आहे, तर ही एक महत्त्वपूर्ण घटना मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पहा 1890 मध्ये
फिरोजशाह मेहता यांनी राष्ट्रसभेच्या कलकत्ता अधिवेशनाचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलं होतं. त्याच्यानंतर पहा की 1904 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटकडून फिरोजशाह मेहता यांना नाईट कमांडर हा किताब बहाल करण्यात आला होता. नाईट कमांडर हा किताब बहाल करण्यात आला. त्यानंतर पहा की लॉर्ड कर्झनने 1904 मध्ये विद्यापीठ कायदा पारित करून ठीक आहे भारतातील उच्च शिक्षण पद्धतीवर निर्बंधने लादण्याचा प्रयत्न केला होता. तर मात्र फिरोजशाह मेहता यांनी लॉर्ड कर्झनच्या या विद्यापीठ कायद्यावर टीका करून विद्यापीठांना स्वायत्तता बहाल करण्यात यावी असा आग्रह ब्रिटिश सरकारकडे केला होता. ठीक आहे. त्यानंतर पहा 1913 मध्ये फिरोजशाह मेहता यांनी जे बी पेटिट यांच्या सहकार्याने बॉम्बे क्रॉनिकल या वृत्तपत्राची सुरुवात केली होती. ठीक आहे. तर ह्या ज्या काही महत्त्वपूर्ण घटना असतील मित्रांनो फिरोजशाह मेहता यांच्याशी संबंधित त्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा 1915 मध्ये फिरोजशाह मेहता यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सुद्धा काम पाहिलं होतं. तर अशा मुंबईच्या सिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिरोजशाह मेहता यांचा मृत्यू 5 नोव्हेंबर 1915 मध्ये मुंबई या ठिकाणी झाला होता. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो दादाभाई नौरोजी, त्यानंतर महादेव गोविंद रानडे, त्यानंतर आपण फिरोजशाह मेहता यांच्या कार्यकाळाविषयीची माहिती अभ्यासली. त्यानंतर आपण नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे. तर नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. कारण यांच्याच आमंत्रणामुळे महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून कुठे आले होते, भारतात आले होते आणि तो दिवस आपण प्रवासी दिन म्हणून साजरा करतो 9 जानेवारी. ठीक आहे. त्यानंतर पहा की पुणे येथील सार्वजनिक सभेचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. कोणी तर नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी. सोबतच त्यांनी सुधारक नावाचं जे वृत्तपत्र आहे ते वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने सुरू केलं होतं. ठीक आहे. किंवा म्हणता येईल आपल्याला गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या सुधारक वृत्तपत्रामध्ये त्यांनी सहसंपादकपदी काम केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर पहा 1896 मध्ये त्यांनी वेल्बी कमिशन पुढे साक्ष दिली होती आणि या वेल्बी कमिशन समोर त्यांनी कशा पद्धतीने ब्रिटिश सरकार भारताचं आर्थिक शोषण घडवून आणत आहे या भारताच्या आर्थिक शोषणाबद्दलची माहिती नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी या वेल्बी कमिशन पुढे मांडली होती. ठीक आहे. त्यानंतर पहा 1899 मध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची मुंबई कायदेमंडळावरती नियुक्ती करण्यात आली होती. 1902 मध्ये समजा जर आपण पाहिलं तर व्हाईसरायचं जे इम्पेरियल काउन्सिल होतं या इम्पेरियल काउन्सिलमध्ये भारतीय सदस्य म्हणून नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या नावाची निवड करण्यात आली होती. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो 1905 मध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. ठीक आहे. आता 1905 मध्येच नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी राष्ट्रसभेच्या बनारस अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. मात्र या बनारस अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवत असताना नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागताचा ठराव या बनारस अधिवेशनामध्ये मांडला होता. मात्र या बनारस अधिवेशनाला उपस्थित असलेल्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनामध्ये ठीक आहे जहालांनी या नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या या ठरावाला विरोध केला होता आणि तिथूनच खऱ्या अर्थाने राष्ट्रसभेमध्ये जहाल आणि मवाड संघर्षाला सुरुवात झाली होती. ठीक आहे. तर या राष्ट्रसभेच्या बनारस अधिवेशनामध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांप्रमाणे वसाहतीच्या दर्जाचं स्वातंत्र्य द्यावं अशा पद्धतीची मागणी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी या राष्ट्रसभेच्या बनारस अधिवेशनामध्ये केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की या वसाहतींच्या स्वराज्याची मागणी केल्या असल्यामुळं स्वाभाविकच आहे कारण यानंतरचं जे काही अधिवेशन भरलं होतं कलकत्ता अधिवेशन या कलकत्ता अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रसभेचं उद्दिष्ट हे स्वराज्य असल्याचं निश्चित केलं होतं. आता स्वराज्य या शब्दाचा अर्थ लोकमान्य टिळकांसारख्या जहालवादी नेत्यांना अपेक्षित होता पूर्ण स्वातंत्र्य. मात्र नामदार गोपाळ कृष्ण गोखले सारख्या मवाळवादी नेत्यांना या स्वराज्य या शब्दाचा अर्थ अभिप्रेत होता ते म्हणजे ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य किंवा वसाहतींचे स्वातंत्र्य. आणि याच शब्दप्रयोगांवरून पुढे
लोकमान्य टिळकांशी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे मतभेद निर्माण झाले होते. ठीक आहे. त्यानंतर पहा की 1912 ते 15 या दरम्यान नामदार गोपाळकृष्ण गोखले हे भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कार्यरत होते. ठीक आहे. तर अशा या नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचा मृत्यू जो आहे तो मृत्यू 19 फेब्रुवारी 1915 रोजी झाला होता. त्यांच्या मृत्यूवेळी कितीही मतभेद असले तरी लोकमान्य टिळकांनी त्यांच्या मृत्यूसमयी त्यांच्याबद्दल काही गौरवोद्गार काढले होते. ते गौरवोद्गार आपल्याला या स्क्रीनवरती दिसत असतील की लोकमान्य टिळकांनी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचा उल्लेख द डायमंड ऑफ इंडिया अँड जेवेल ऑफ महाराष्ट्र या शब्दामध्ये केला होता. ठीक आहे. तर ही जी संपूर्ण पार्श्वभूमी किंवा ह्या संपूर्ण घटना आहेत मित्रांनो नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्याशी संबंधित, त्या आपल्याला आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात आणि त्या अनुषंगाने या संपूर्ण घटना आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. तर मित्रांनो आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण राष्ट्रसभेच्या स्थापनेची कारणे, राष्ट्रसभेची स्थापना, राष्ट्रसभेची उद्दिष्टे, राष्ट्रसभेचे वेगवेगळे कालखंड आणि राष्ट्रसभेच्या पहिल्या कालखंडातील प्रसिद्ध मवाळवादी नेते यांच्या कारकिर्दीविषयी सविस्तर आढावा घेतला. मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने असेच नवनवीन मार्गदर्शन सत्र आपल्यासाठी आयोजित केले जाणार आहेत. ज्या मार्गदर्शन सत्रांचा फायदा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये निश्चितपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी प्राध्यापक संदीप धोटे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया नवीन मार्गदर्शन सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. खूप खूप धन्यवाद.